गांधीजीच्या कार्याला अभिवादन करणे ही सध्या काळाची गरज आहे। त्यामुळे सब्र कर बंदे हो, दिन भी गुजर जाएंगे, कल तुझे देखकर जो हंसते थे आज वो देखते ही रह जाएंगे। त्याग दी ख्वाहिशें कुछ अलग कर दिखाने के लिए, सिद्धार्थ भी खोया था सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए, सिद्धार्थ भी खोया था सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए। असे शांततेचे महातारुणिक तथागत गौतम बुद्ध यांनी या महाराष्ट्रात या सदाचाराचं सिंचन पेरलं असे राष्ट्रगुरु जगद्गुरु तुकाराम महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे बाबा आणि जिच्या खुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातील सर्वात पवित्र मातृत्व म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ। सरते कितेक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, ये रे शिवबा पुन्हा जन्माला, आता म्यानात तलवार उरली नाही, आता म्यानात तलवार उरली नाही। स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आदर्श पुत्र छत्रपती संभाजी महाराज आणि आमचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला बोलण्याचं आणि तुम्हाला ऐकण्याचं ज्या ग्रंथामुळे घडते ते द सिंबल ऑफ नॉलेज डॉक्टर भीमराव आंबेडकर या सर्व महान महापुरुषांना विनम्र अभिवादन करून मी आपल्या मनोगताची सुरुवात करतो आहे। राष्ट्रीय सेवा योजना हा शिबिर लवारी या ठिकाणी 19 जानेवारी ते 25 जानेवारी या कालावधीमध्ये घेण्यात आलेला होता आणि यामध्ये आम्हाला बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या। त्यामध्ये बौद्धिक कार्यक्रम हे दुपारी 2 वाजता आम्हासाठी आयोजित केलेलं असायचं। त्यामध्ये वन्यजीव संवर्धन काळाची गरज, त्याचप्रमाणे सेंद्रिय शेती काळाची गरज, अशा प्रकारचे विविध बौद्धिक कार्यक्रम या ठिकाणी झालेत आणि त्याचप्रमाणे सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा झालेत। त्यामध्ये स्वच्छग्राम, स्वयंशिस्त, स्त्री पुरुष समानता, जनजागृती, प्रभात फेरी, त्याचप्रमाणे योगासने, खेळ, व्यक्तिमत्व विकास, वाहतूक, अंधश्रद्धा निर्मूलन, प्रदूषण नियंत्रण, व्यसनमुक्ती, डिजिटल इंडिया, कौशल्य विकास, सेंद्रिय शेती, प्लास्टिक मुक्त गाव या विशेष कार्यक्रमांचा यामध्ये सहभाग होता आणि सकाळच्या 5 वाजतापासून ते रात्री 9 ते 10 पर्यंत हा कार्यक्रम दररोज सातत्याने मोठ्या जोमाने चालत होता आणि यामधून आम्हाला बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या। त्यामध्ये युवकांचा जर विकास करायचा असेल तर माझं असं सांगणं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याने या कॅम्पला आलं पाहिजे, कारण मोठा माणूस बनायचे असेल तर स्वावलंबी बनावं लागतं आणि या 7 दिवसात स्वावलंबी बनवण्याचं कार्य हा शिबिर करत असतो। कार्यक्रमाला बरीच वेळ झालेली आहे, त्यामुळं जास्त काही मी आता बोलत नाही। जाता जाता 4 ओळी सांगतो। मैं मुर्दों का हरदम साथी, मुझसे मुर्दे मिलते हैं, मैं मुर्दों का हरदम साथी, मुझसे मुर्दे मिलते हैं, मैं जब अंगार बोलूं तो जले हुए भी जलते हैं, मैं जब अंगार बोलूं तो जले हुए भी जलते हैं। दोस्तों तुम मेरा इतना सा काम कर देना, एक दिया जला के अपने घर में जरूर ले जाना। याद रखो दुनिया वालों, मैं इस भूमि का बेटा हूँ और देश की खातिर फांसी चढ़ा उस भगत सिंह से छोटा हूँ, उस भगत सिंह से छोटा हूँ। या ठिकाणाहून आपण एक प्रगतीचा, एक आशेचा किरण घेऊन जाल आणि आपल्या व्यक्तिमत्वात आणि त्याचा योग्यरित्या विकास कराल असा आशावाद व्यक्त करून मी श्री खेमराज पुत्र रोहित आपल्या
मनोगताला विराम देतो आहे.